तर वेलकम भावांनो. आता आपण चाललोय गहिनरगडावरती. आज ते आपली पुण्यतिथी 16. पुण्यतिथी 16 उद्या आहे, पण आज आपण चाललो आहे लवकर दर्शन व्हावं त्याच्यामुळे म्हणलं 12 वाजता जाऊन दर्शन घ्यावा. आता तर 9 वाजले आहेत, पण 12 वाजता जातो ना आम्ही तिथं. तर भावांनो, आता आलो आपण इथं गडाच्या अलीकडेच होतो. मला आता गडाच्या एंट्रीच करावा. काय माणसं होते म्हणलं भावांनो, विषयच नाही काय. खूपच माणसं होते भावांनो. तर आतमध्ये आलो. गाडी पार्किंग लावाय काय जागा सापडली नाही तिथं. म्हणलं आता इथंच लावा गाडी पार्किंगला. आलो इथं पुढं. आमचे मोठे बंधुराज पण आले होते, त्याच्यामुळे म्हणलं त्यांना पण घेवा शूटमध्ये. तर आम्ही केली एंट्री आतमध्ये आणि लाईटच गेली ती, पण लगेच आली. म्हणलं काय आपलं पावलं तसेच का काय, पण नाही म्हणलं. घेतली आपण चप्पल लँडिंग करून. म्हणलं इथून चप्पल गेली तर गेली, काय आता गेलं तर समजच गेलं. तर भावांनो, कसा शो, विषयच नाही काही. पुण्याचा शो आहे भावांनो, सगळं सेटअप पुण्याचं आहे. तर घेतला आपण 5-6 फोटो काढून आलो अलीकडे. इकडं कीर्तन चालू होतं. म्हणलं कीर्तन काय ऐकावा. बसलो तिथं थोड्या वेळ कीर्तन ऐकत. तर तुम्हाला यातलं काय खायचं आहे मला सांगा, मग तुम्हाला घेऊन येतो भावांनो. तर भावांनो, जत्रा काय एवढी मोठी नव्हती, पण उद्या तर लयच मोठी असणार आहे, कारण की उद्या पुण्यतिथी आहे. आणि आज 12 वाजता आपलं दर्शन घ्यायचं होतं. मावशीने दिला आपल्याला पेढा. म्हणलं मावशी पण चांगला पेढा घेऊ एखादा. तर भावानं पेढा घेऊन आलो आपण आतमध्ये. पहिल्या पायरीच्या पाया पडून आपण आलो आतमध्ये. आतमध्ये काही विषयच नव्हता. कसली खतरनाक लाईटिंग होती इथं. म्हणलं काय खतरनाक लाईटिंग केली, विषयच नाही काय. लाईटिंग बघत आलो आपण आतमध्ये. आतमध्ये काय जास्त लाईन नव्हती, त्याच्यामुळे जास्त टाईम नाही लागला दर्शनला. तर भावांनो, मंदिर कसं सजवलं आहे बघा, विषय नाही काय भावांनो. तर बंधुराज म्हणले आम्हाला पण घ्या शूटमध्ये, त्याच्यामुळे त्यांना पण वाटलं शूटमध्ये. तर भावांनो, लाईनीनुसार आपल्याला लागली दर्शनाला नंबर. गेलो तर आपण आतमध्ये. पण आतमध्ये गेल्यावर कॅमेरा काय जास्त वेळ चालू ठेवून नाही दिला, त्याच्यामुळे लगेच घेतला कट करून. दर्शन घेऊन आलो आपण बाहेर आल्यावर काय गार लागतं इथं. लोक शेकत होते, म्हणलं शेकावा काय. तर आपल्या चपलीची लँडिंग काय जागेवर होती. तर चला भावांनो, बंदरासोबत एंड करू. तर भावांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.